नमस्कार, गुड आफ्टरनून. खूप छान दिवस दिसतो आजचा आणि डायरेक्ट मोटो ब्लॉगच्या सेटअपमध्येच मी ब्लॉग चालू केला आहे, कारण निघायला जरा उशीर झाला आहे. आता टाईम झाला आहे 1:07. मी चाललो आहे आज क्लिअर वॉटरला. क्लिअर वॉटर अराऊंड 130 किलोमीटर इथून 1.5 तासांचा रस्ता आहे. आणि आज मी एकटा नाही चाललो आहे, आज माझा एक मित्र पण येतो सोबत, अविनाश. तो येणार आहे यमाहा R3वर. तर आता पहिलं त्याच्याच घराकडे चाललो आहे. तो पण रेडीच आहे. त्याचा आला मला मेसेज. बाईकचा कोल्ड स्टार्ट मगाशी केला होता मी. परत जरा 2 मिनटं गरम होऊन देतो बाईकला. आणि मी पाठीवर कोणती बॅग नाही घेतली, काय जास्त सामान नाही घेतले. संध्याकाळपर्यंत आम्ही रिटर्न पण येऊ. टँक बॅगमध्ये लायसन्स, इन्शुरन्स, वॉलेट ते सगळं आहे. आणि मागच्या बॅगमध्ये 2 पाण्याच्या बॉटल घेतल्यात. बाईक जरा मी सावलीमध्ये उभी केली होती, पण इथे पण आता ऊन आलं आहे. पेट्रोल पण मी कालच भरलं होतं, त्यामुळे आता थांबायला नाही लागणार. डायरेक्ट आम्ही हायवेला जॉईन होऊ. काल खूप पाऊस होता इथे, लिटरली मुंबईसारखा पाऊस होता. एवढा जोरात पाऊस पडत नाही इथे कधी. आणि आज एकदम क्लिअर झालं आहे सगळं. काल टेम्परेचर पण खूप ड्रॉप झालेलं, 12-13 डिग्री गेलेलं अचानक. म्हणजे 20-25 सध्या स्टेबल चाललं आहे, अचानक 12-13वर गेलं होतं. ट्रिप मीटर पण 0वर सेट केलं आहे. 300 किलोमीटरच्या आतच होईल आपली ट्रिप आजची. ओके, चला, गणपती बाप्पा मोरया. पाठीवर बॅग नाही घेतली तर खूप मोकळा वाटतंय. आता इथून अविनाशच्या घरी पोचायला 5-7 मिनटंच लागतील, जवळच आहे. जर अविनाशकडे नसतं जायचं तर मी इथूनच डायरेक्ट हायवेला कनेक्ट झालो असतो. आता आम्ही पुढे जाऊन कनेक्ट होऊ हायवेला. बाहेर निघते. क्लिअर वॉटरला मी आधी पण गेलो आहे, पण आधी कारमध्ये गेलो आहे. बाईकवर फर्स्ट टाईम चाललो आहे. आणि बरेच वॉटरफॉल्स आहेत त्या रस्त्यावर. तर काही प्लॅन नाही बनवलं आहे, असंच निघालो आहे. जिथे मन होईल तिथे थांबू. आणि कॅमलूप्सचा व्ह्यू खूप छान येतो इथून. नाही, अविनाशची गाडी आहे, अविनाशच नाही. इथे समोर राहतो अविनाश. हे कॉलेजचंच हाऊसिंग आहे. कॉल करतो. कदाचित तो माझ्याच कॉलची वाट बघत असेल की मी पोचून कॉल करेल. आपका ग्लव्स गिर गया. हाँ, उठा लेता हूँ ना. तूने बहुत सही लिया. अरे हेलमेट बता. हेलमेट तो वेस्ट है ब्रो. क्यों? यूज नहीं कर सकता. क्यों? डबल टीयरिंग नहीं है उसको? अच्छा, क्विक स्ट्रैप है ना, फिर भी चलेगा. अब लोकल ग्लव्स भी अभी लिया ना. ग्लव्स भी मतलब अभी यूज मस्त लिया ग्लव्स. चला, अविनाशचा एग्जॉस्ट मस्त है. लीक हो रहा है क्या कुछ? अच्छा, ये एक्सेस वाला है, ये इसमें से. चलो, इथून हायवेला जॉईन व्हायचं. अविनाशला बोललो माझ्या मागे आहे, म्हणजे जायचं तो दुसऱ्या रस्त्याने जाईल, मी दुसऱ्या रस्त्याने जाईल. चलो, आताच मॅप चेक केला, बरोबर 1.5 तास लागणार आहे पोचायला.
परत सिग्नल लागला. आता इथून आम्हाला ट्रान्स कॅनडा हायवेला जॉईन व्हायचं. समोर जो ब्रिज दिसतोय तो ट्रान्स कॅनडा हायवे. तर इथून ईस्ट डायरेक्शनमध्ये ट्रान्स कॅनडाला जॉईन करायचं आहे आणि लगेच एक्झिट घेऊन मग नॉर्थचा हायवे घ्यायचा आहे. आता 100ची स्पीड लिमिट चालू झाली आहे. आता सिग्नल नाही येणार. आता प्रॉपर हायवे चालू झाला आहे. येल्लो हेड हायवे नंबर 5 नॉर्थ. एक ते क्रूज कंट्रोलचं डिव्हाइस घेतलं पाहिजे. ते कधी वापरून नाही बघितलं, पण त्यांनी एकदम कम्फर्ट मिळेल हाताला. तिकडे समोर ट्रेन दिसते. हाच रोड सरळ 500 किलोमीटर प्रिन्स जॉर्जला जातो. ती पण ट्रिप मला करायची होती या समरमध्ये, पण आता तर जुलै महिना पण अर्धा झाला आहे. माहिती नाही आता करायला मिळणार की नाही. पण मला व्हँकुव्हरची ट्रिप करायची होती. ती तर मी मेमध्ये गेली. आणि प्रिन्स जॉर्जची करायची आहे. ती बघू आता ह्या समरमध्ये चान्स मिळतो की नेक्स्ट समरवर जाते ती ट्रिप. बघा बोर्ड पण आला. 500 नाही, सॉरी 600 किलोमीटर आहे. या रोडनी 613 दाखवतोय. आणि कॅश क्रीक वरून दुसरा रस्ता आहे, तिथून 500 किलोमीटर आहे प्रिन्स जॉर्ज. जस्ट बाईकचे 76,000 किलोमीटर कंप्लीट झाले. बाईक घेतली होती 72,900 असताना. वाऱ्याने माझ्या जॅकेटची चैनच ओपन झाली आहे. पेट्रोल पंप आला ना पुढे की थांबतो जरा, चैन ॲडजस्ट करतो परत. 35 किलोमीटर तर झाले पण कम्प्लीट. म्हणजे 95 बाकी आहेत फक्त आता. अविनाशने पेट्रोल भरून घेतलं आहे. 2:19 झालेत. मी क्लिअर वॉटरमध्येच भरेल, कारण अर्धी टाकी आहे अजून. उगीच वजन कशाला कॅरी करू. त्या निघतो आता. जेव्हा ही बाईक घ्यायला गेलो होतो ना, तो व्लॉग जर तुम्ही बघितला असेल तर तो मी ह्याच पेट्रोल पंपवरून रेकॉर्ड करायला चालू केला होता. ह्याच रोडने तेव्हा आम्ही विलियम्स लेकला गेलो होतो, मी आणि हिमांशू. आणि त्याच रोडवर मी आता बाईक चालवतो. तेव्हा तर फुल बर्फ होता. तो ब्लॉग बघितला नसेल तर तो पण बघा. फुल बर्फातला सेम रूट तुम्हाला बर्फातला दिसेल.
मॅप लावायची गरज नाही लागली, जस्ट टर्न मारला आणि क्लिअर वॉटर स्टॉप दिसलं. इथेच काम करतो माझा मित्र एक. आणि जसं एंट्री मारली कॅमेरा स्वतःच बंद झाला. बॅटरी संपत आली वाटतं, बॅटरी चेंज केली पाहिजे. इथं बसलो आम्ही दोघं. मित्र आतमध्ये, बाहेर आला की दाखवतो. त्यांनी दोघांना बर्गर बनवून दिलेत. अविनाश काहीतरी फिरायचं बघतोय, क्लिअर वॉटरमध्ये काय करू शकतो. तर इथे बाजूलाच एक लेक आहे, लेक बघायला आलो असंच. तर लोक तर खूप मजा करतात इथे. आणि आम्ही दोघं सही जागा आहे, पण मस्त टाऊन आहे, क्लिअर वॉटर. 5:30 वाजलेत. इथे थांबलो होतो आम्ही क्लिअर वॉटर स्टॉप. 5:30 झालेत, निघतोच आहे आता. परत जायला 1.5 तास लागेल. ऑन द वे जर काय चांगलं दिसलं तर थांबू, नाहीतर जाऊ नॉनस्टॉप. तर हा हायवे इथूनच आलो होतो. आता इथून परत जायचं आहे, पण आता मला पेट्रोल पण भरायचं आहे. तर आम्ही आतल्या रस्त्याने जाणार आहे. इथे एक पेट्रोल पंप आहे आतमध्ये, आणि सेम रोड पुढे जाऊन हायवेला कनेक्ट होईल. रिझर्वला लागली आहे गाडी. तशी अजून 40-50 किलोमीटरचं चालेल, जास्तच चालेल कदाचित, पण भरूनच घेऊया म्हणजे कसं पुढे थांबायला नको. रिटर्न जर्नी झाली आहे चालू. आणि आता मग अशी ह्याच लेकवर आलो होतो. हे काय लिटरली बाजूलाच आहे. जरा सावलीच्या साईडने आलो. जरा फ्यूल अप करून झालं. 11.5 लिटर पेट्रोल भरलं. अजून थोडं गेलं असतं, पण हीट खूप जास्त आहे त्यामुळे थोडा गॅप ठेवला टँकमध्ये. 5:45 वाजले असतील आता. आणि आता खूप गरम व्हायला लागलं. आता गेअरच्या आतमध्ये वगैरे बराच वेळ थांबलो होतो ना, वॉकिंग वगैरे झाली, त्यामुळे खूप गरम होतं आहे. आता चालायला लागलो की चांगलं वाटेल. खूप मस्त कंट्री रोड सापडलाय. कोणतीच गाडी नाही इथे, आम्ही दोघंच चाललोय. आणि थोडाच पुढे जाऊन परत येल्लो हेड हायवेला जॉईन होईल. हायवेवर
समोर दिसतंय ना कॅमेरात आता किती क्लिअर आहे मला माहिती नाही, पण असं घरं वगैरे सगळं दिसतंय समोर, ते कॅमेरा आहे. आता त्याला क्लिअर दिसत असेल कॅमेरामध्ये. BMW F800 आता सिग्नलवर थांबलोय ना, तर इंजिनमधून एकदम गरम हवा लागते पायाला. तर हायवेवरून घेतलं एक्झिट, आलोय आता कॅमलूप्समध्ये. तर मग हा ब्लॉग आता करतो इथेच एंड, आणि नेक्स्ट वीक पण कुठेतरी जायचा प्रयत्न करेल, असाच एक छोटासा ब्लॉग बनवायचा प्रयत्न असेल. तर इन्फिनिटी QX4 होती ती, मला ती गाडी घ्यायची खूप इच्छा आहे. चल एनिवेज भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.